मदर ऑफ ऑल बॉम्ब या नावाने कुप्रसिद्ध असलेल्या सर्वात मोठ्या नॉन न्यूक्लिअर बॉम्बने अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आयसिसच्या तळावर हल्ला केला। नांगरहार या भागातील गुहांमध्ये आयसिसचे दहशतवादी लपलेले आहेत आणि त्याच ठिकाणी हा हल्ला करण्यात आल्याचं अमेरिकेने म्हटलंय। अमेरिकेने नांगरहार या भागात आचिन जिल्ह्यातील आयसिसच्या तळावर GBU-43 हा बॉम्ब टाकला। हा भाग पाकिस्तान सीमेलगतचा आहे। या शक्तिशाली बॉम्ब हल्ल्यात आयसिसचे 36 अतिरेकी ठार झाल्याची माहिती आहे। या हल्ल्यात केरळमधील मुर्शिद हा युवक सुद्धा ठार झालाय। केरळमधून बेपत्ता झालेल्या 21 तरुणांमध्ये मुर्शिदचाही समावेश होता। तो आयसिसमधून लढण्यासाठी गेल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली होती। अमेरिकेच्या विशेष हवाई पथकाने MC-130 या विमानातून GPS-च्या सहाय्याने हा बॉम्ब टाकला। शक्तिशाली बॉम्ब अमेरिकेने इराक युद्धाच्या वेळी 2003 मध्ये तयार केला होता आणि त्याची चाचणी सुद्धा केली होती। याविषयी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण पाहूया। अमेरिकेने अफगाणिस्तानवर शक्तिशाली बॉम्ब हल्ला केला। या बॉम्ब हल्ल्याचे पडसाद आता देशभर नाही तर जागतिक पातळीवर उमटत आहेत। आमच्याबरोबर शैलेंद्र देवळाणकर सर आहेत। अणुबॉम्ब एवढा शक्तिशाली बॉम्ब होता असं म्हटलं जातं। काय या बॉम्बचं वैशिष्ट्य काय? हा याला म्हणजे सगळ्यात मोठा नॉन न्यूक्लिअर बॉम्ब असं म्हणतात। म्हणजे याच्यानंतरची पुढची पायरी न्यूक्लिअर बॉम्बच आहे की ज्याची विध्वंस करण्याची कॅपॅसिटी प्रचंड मोठी, क्षमता मोठी आहे। त्याच्या खालोखालचा हा आहे। 1100 टन एक्सप्लोजिव्ह याच्यामध्ये आहेत। याचा आणखीन एक महत्त्वाचा उपयोग की याच्यामध्ये इतका प्रचंड त्याचा क्षमता आहे की त्यामुळे त्याच्या रेडियसमध्ये येणारे लोक वाचणं हे शक्यच नाही आहे। परंतु जे वाचतील त्यांना कायमचं ते कदाचित त्यांना दिसण्याचं म्हणा की अपंगत्व येऊ शकतं। इतकी प्रचंड क्षमतेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई। या अण्वस्त्रविरहित मॉब बॉम्बची विघातकता नेमकी किती आहे ते आपण पाहूया। हा बॉम्ब एखाद्या ठिकाणी टाकल्यानंतर 1000 यार्डमध्ये आगीच्या ज्वाळा पसरतात। 1 मैल परिसरातील लोकांना, इलेक्ट्रॉनिक वस्तू, लाईट्स, वाहनं यांना मोठी झळ बसते। 1.7 मैल परिसरातील लोकांचा धक्क्याने मृत्यू होऊ शकतो। अनेक घरांना आणि इमारतींना तडे जाऊ शकतात। 2 मैल परिसरातील लोकांना आवाजाने बहिरेपण येऊ शकतं। 5 मैल परिसरात भूकंप सदृश्य धक्के बसतात आणि 30 मैल परिसरातून या बॉम्बच्या 10,000 फूट उंच पोहोचलेल्या मशरूमच्या आकाराच्या धुराचे लोट सुद्धा दिसतात।